उद्या संपली दिवाळी सुट्टी लागली आता गेमात गेम काय रे पोरानं लागले का दिवाळीची सुट्टी आणि अभ्यास काय दिला नाही का तुम्हाला दिवाळीचा? कुठला अभ्यास शाळा सुरू होईपर्यंत आम्ही गेमच खेळणार आहे. अगं आई, आत्ताच्या ह्या पोरांना काय कळणार ग दिवाळीच्या सुट्ट्यांचं महत्त्व. आमच्या वेळेला बघ, आमच्या मॅडम का नाही 100 समानार्थी शब्द, 100 विरुद्धार्थी शब्द, 50 म्हणी, 100 वाक्यप्रचार आणि शुद्ध लेखन पण लिहून आणा म्हणायच्या आणि दिवाळीवर निबंध पण लिहा म्हणायच्या. आणि आम्ही शेवटचा पेपर सरांच्या हातात एकदाच दिला तर आम्ही किल्ला करायला मोकळच बघ. तुला माहित आहे की नाही, आम्ही पोत्यातनं कसं माती भरून आणायचो, विटा चोरून आणायचो लोकांच्या आणि सगळा असा मातीचा किल्ला मस्त मोठाच्या मोठा बनवायचो आणि त्याच्यावर मोहरी टाकल्यावर कसं मस्त त्याच्यावर झाडं यायचीच आहे की नाही. आई, या आत्ताच्या पोरांची दिवाळी सगळी गेममध्येच जाणार, त्या मोबाईलमध्येच जाणार. जेवताना मोबाईल, खेळताना मोबाईल, सगळं खेळ बी विसरून गेल्यात. ते किल्ला तर काय आता कुठं नामोनिशाणच नाही. ते तयार किल्ला मिळायला लागल्यात तेच आणून ठेवतात. मातीत चिखलामध्ये हात घालून ते बनवलेलं लेपलेलं आणि त्या हातानं केलेल्या किल्ल्याचा आनंदच वेगळा होता ग आई. आणि तुला माहिती आहे ना काय, सगळ्यांच्या दारोदारी रांगोळ्या असायच्या, किल्ला असायचं, त्या किल्ल्यांवर सैनिक असायचं, छत्रपती शिवाजी महाराज असायचं, महाराजांचं मावळं बी असायचं. आणि आता क्वचितच कुठं तरी बघायला मिळतंय बघ किल्ला चिखलाचा. नाहीतर तयार किल्ला आणून ठेवतात. त्यात कुठला आनंद ग एवढा. बरोबर बोलतेस बघ अंजे तू. आत्ताच्या पोरास नुसतं मोबाईल लागतायत, त्यांचं माती संग नातं तुटून गेलंय बघ सगळं. काय व्हायचं कुणाष्ट.